श्रोते हो, आजच्या ऑडिओचे शीर्षक आहे नेती नेतीचे आध्यात्मिक रहस्य. परमशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बेहदचे बापूजी समस्त दुनियेला बेहदचे ज्ञान परमशांती म्हणून प्रदान करत आहेत. परमशांती बापूजी म्हणतात, आज मी नेती नेती या शब्दाबद्दल बोलत आहे. शास्त्रात आहे नेती नेती. याला काय म्हणतात तर जे ज्ञानी पुरुष, ऋषी, संत आणि महात्मा आहेत त्यांना जे काही समजत नाही त्यालाच ते नेती नेती म्हणतात आणि ते म्हणतात नेती नेती म्हणा आणि त्याकडे दुर्लक्ष करा. देव काय आहे असे जर कोणाला विचारले तर तो म्हणेल देवाविषयी काहीही माहिती नाही, तर त्यासाठी नेती नेती म्हणजे ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्या नेती नेती. हिमालयात राहणाऱ्या त्या कर्तृत्ववान लोकांनाही विचारायला हवे की देवाला शिव आणि शंकर मानून आपण म्हणू की होय शंकर हाच देव आहे. शंकर पार्वतीला देव म्हणतील आणि त्यापुढे त्यांच्याकडे नेती नेती आहे. जे काही तुम्हाला समजत नाही त्याला नेती नेती म्हणतात असे शास्त्रात लिहिले आहे. जरी मला ज्ञान समजत नाही, ब्रह्माकुमारीत असताना ज्ञान समजून घेण्यासाठी तो त्यांना रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांच्या ज्ञानाबद्दल विचारायचा. ते तारे कोणी निर्माण केले, ते का निर्माण झाले, कसे निर्माण झाले, तर तो म्हणाला नेती नेती. याचा अर्थ ते आधीच तयार झालेले आहेत आणि बनलेले आहेत. ते बनण्याचा कोणताही मार्ग नाही. ते तयार आणि पूर्ण आहे आणि त्यामुळे रात्री प्रकाश असतो. जसे तुम्ही लग्नात मांडव बनवा, मांडव बांधा, त्यामुळे हे आकाश रात्रीच्या मांडवासारखे असते. याचा अर्थ हा प्रकाश आहे आणि रात्रीचा प्रकाश असतो. त्यामुळे ज्यांना कळत नाही त्याला नेती नेती करा, टेन्शनच नाही. तर हा शब्द शास्त्रात अशाच प्रकारे वापरण्यात आलेला आहे. ऋषी, संत, महात्मेसुद्धा जे सूक्ष्म शरीरात आणि हिमालयातही राहतात, जे कार्य पृथ्वीवर केले जात आहे, इतका अन्याय होत आहे तरीही ते त्रास देणार नाहीत आणि ते म्हणतील नेती नेती. हिमालयात सूक्ष्म शरीरात राहणारे ऋषी, संत आणि महात्मे अत्यंत जाणकार विद्वान मानले जातात, पण सत्कर्म करून पृथ्वी सोडून जातील. तो त्रास देणार नाही, पृथ्वीवरील लोकांनाही त्रास देणार नाही आणि म्हणेल नेती नेती. हे कलियुग आहे, हे व्हायलाच हवे, मारामारी नक्कीच होईल, तर हे असे नेती नेती. ही नियती आहे. नियती हा जागतिक नाटकाचाच भाग मानला जातो. कलियुग आले आहे म्हणून जगात हे व्हायलाच हवे. भविष्य पुराणात आधीच भाकीत केलेले आहे. कलियुगात हे घडेल, कलियुगात ते घडेल. पुराणात सुद्धा कलियुगाबद्दल संपूर्ण भाष्य लिहिलेले आहे. तर हे प्रारब्ध आहे, ते नशिबावर सोडा. जेव्हा कोणतेही पाप केले जाते आणि त्यामुळे काही फरक पडत नाही, बरं झालं, नेती नेती केले आणि सोडून दिलं. काही पापी कृत्य उघडकीस आलेले आहेत म्हणून ते स्वीकारा, त्याला नेती नेती असेही म्हणतात. नेतीचा खरा अर्थ नियती असा आहे. प्रारब्ध म्हणजे जे नशिबात आहे ते व्हायलाच हवे म्हणून त्याच्यावर शोक करू नका. नेती नेती हा नियतीचा शॉर्ट फॉर्म आहे. नियतीचे छोटे रूप म्हणजेच नेती नेती. ऋषी, संत, महात्मे यांना ज्ञान कळत नाही, ते याला नेती नेती म्हणतात. पण ज्ञानी आत्मे, जो अत्यंत ज्ञानी आहे, ज्याला सर्व काही समजले, त्यामुळे त्याच्यासाठी नेती नेती हा शब्द नाही. त्याला कर्माचा सिद्धांत माहीत आहे, विश्वाची निर्मिती आहे, 14 जग आहेत याचे देखील ज्ञान आहे. महान विश्व, सर्व काही ज्ञान आहेत. जे अत्यंत ज्ञानी आहेत त्यांच्यासाठी नेती नेती हा शब्दच नाही. बापूजी म्हणतात भक्ती मार्गावर असलेल्यांसाठी हा शब्द आहे. परमशांती श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. बेहदची परमशांती.
Join us daily for our morning live meditation, Monday to Saturday, 5:30 to 6:30 a.m. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anand@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति